नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ खूपच खास आहे आणि विशेष म्हणजे सिंह राशीच्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा इशारा आहे. जर तुमची रास सिंह असेल तर पुढील 24 ते 72 तास तुमच्या आयुष्यात एक मोठी उलथापालथ घडू शकते. एक अशी घटना जी तुम्ही कधी अपेक्षित केली नसेल. काही लोकांसाठी ही घटना भाग्य बदलणारी ठरणार आहे, तर काहींसाठी ही एक मोठी जागृती ठरेल. पण लक्षात ठेवा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी सांगितलेला उपाय तुमचं नशीब बदलू शकतो. मंडळी, आता आपण थोडं सखोल समजून घेऊया की सध्या सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात नेमकं काय चाललं आहे. मंडळी, सिंह राशी ही एक अत्यंत शक्तिशाली आणि राजस राशी मानली जाते. या राशीचे स्वामी आहेत सूर्यदेव. त्यामुळे सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये निसर्गपणे नेतृत्व, आत्मविश्वास आणि निर्णय घेण्याची ताकद असते. पण सध्या जी ग्रहाची स्थिती बदलत सुरू आहे त्याचा थेट परिणाम सिंह राशीवर दिसत आहे. सध्याची ऊर्जा कशी आहे? गेल्या काही दिवसापासून अनेक सिंह राशींच्या लोकांना जाणवत असेल की मनात सतत अस्थिरता जाणवते. छोट्या छोट्या गोष्टीवर राग येतो, कामात लक्ष लागत नाही, अपेक्षित यश मिळत नाही आणि काही लोकांशी गैरसमज वाढत आहे. हे सर्व योगायोग नाही तर मंडळी, ही एक ऊर्जेची अस्थिर अवस्था आहे. मानसिक स्थिती. सिंह राशीच्या लोकांचे मन सध्या दोन गोष्टींमध्ये अडकलेले आहे. एकीकडे आत्मविश्वास आहे, पण दुसरीकडे अनिश्चितता वाढत आहे. म्हणजेच तुम्हाला आतून वाटतं की तुम्ही काही मोठं करू शकता, पण बाहेरची परिस्थिती तुम्हाला थांबवत आहे. या काळात अनेक लोकांना कामात विलंब, नवीन संधी थांबणे, वरिष्ठाची मतभेद किंवा अचानक निर्णय बदलणे असा अनुभव येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा काळ तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तयार करण्यासाठी आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याची ऊर्जा अस्थिर होते तेव्हा सूर्य राशीला स्वतःची परीक्षा द्यावी लागते. संयमची परीक्षा, अहंकाराची परीक्षा आणि निर्णय क्षमतेची परीक्षा. हा काळ तुमच्यासाठी खरा राजा जागा करतो. म्हणून पुढील भागात आपण पाहणार आहोत की एक मोठी घटना नेमकी काय असू शकते आणि ती तुमच्या आयुष्यात कोणता मोठा बदल घडवू शकते. त्यामुळे पुढचा भाग अजिबात स्किप करू नका. मंडळी, आता आपण त्या सर्वात महत्त्वाच्या भागात येत आहोत. ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात ती एक मोठी घटना नेमकी काय असू शकते. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार एक घटना प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकते, पण तिचा प्रभाव मात्र खूप मोठा आणि आयुष्य बदलणारा असतो. करिअर किंवा नोकरी अचानक बदल. सिंह राशीसाठी ही घटना अनेकदा कामाशी संबंधित असू शकते. अचानक नवीन जॉब ऑफर येणे, सध्याच्या नोकरीत मोठा बदल, बॉस किंवा टाईमसोबत मतभेद किंवा अचानक ट्रान्सफर बदल. कधी कधी ही घटना चांगली संधी घेऊन येते, पण ती लगेच समजत नाही. नात्यामध्ये मोठा बदल. दुसरी शक्यता म्हणजे तुमच्या रिलेशनशिप लाईफमध्ये मोठा शॉक, जुने नाते अचानक तुटणे, कोणीतरी अचानक दूर जाणे किंवा नवीन व्यक्तीच्या जीवनात प्रवेश. ही घटना भावनिक पातळीवर खूप प्रभाव टाकते, कारण सिंह राशीचे लोक मनाने खूप खोलवर जोडले जातात. पैसे आणि आर्थिक बदल. तिसरी शक्यता म्हणजे आर्थिक उलथापालथ. अडकलेले पैसे परत मिळणे, अचानक मोठा खर्च येणे किंवा नवीन आर्थिक संधी मिळणे. पैशाच्या बाबतीत हा काळ स्लो मुवमेंटमध्ये नाही तर अचानक बदल घडवणारा काळ आहे. अचानक मिळणारी मोठी बातमी. आणखीन एक शक्यता म्हणजे एखादा फोन कॉल, एखादा मेसेज किंवा एखादी बातमी जी तुमचं संपूर्ण विचारचक्र बदलून टाकेल. कधी कधी ही बातमी चांगली असते, कधी कधी धक्कादायक असते. महत्त्वाचा इशारा. मंडळी, ही घटना सर्वांसाठी एकसारखी नसते, पण एक गोष्ट निश्चित आहे, ती घटना तुम्हाला जागं करायला येते. ती तुमचं आयुष्य बदलते, कधी वर नेते, कधी शिकवते. शेवटचं ट्रान्सफर लाईन. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत पुढील 24 तास इतके महत्त्वाचे का आहेत आणि या काळात कोणती एक चूक टाळली पाहिजे. पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे स्किप करू नका. आता मंडळी, आपण येतो आहोत या व्हिडिओच्या सर्वात गंभीर आणि महत्त्वाच्या टप्प्यावर. पुढील भागात 24 तास सिंह राशीसाठी खूपच संवेदनशील मानले जात आहे. हा काळ असा आहे जिथं लहान निर्णय देखील मोठा परिणाम देऊ शकतात. 24 तास का खास आहेत? ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा ग्रहाची ऊर्जा अचानक बदलते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या विचारांवर, निर्णयावर आणि भावनांवर होतो. सिंह राशीसाठी हा काळ म्हणजे जलद प्रतिक्रिया देण्याचा नाही तर थांबून विचार करण्याचा आहे. ह्या काळात टाळावे
मंडळी, 24 तासात विषय काळजी घ्या. रागात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. वादविवाद अडकू नका. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. वाहन चालवताना पूर्ण लक्ष ठेवा. आर्थिक व्यवहार घाईत करू नका, कारण या काळात छोटी चूक देखील मोठा गैरसमज बदलू शकते. मानसिक स्थिरता परिणाम. या 24 तासात मन थोडं अस्थिर राहू शकतं. विचार सतत बदलतील. निर्णय घेण्यात गोंधळ होईल आणि काही गोष्टी अचानक जास्त भावनिक वाटतील. पण हे तुमचं कमजोरी नाही, हा फक्त ऊर्जेचा प्रभाव आहे. महत्त्वाचा सल्ला. या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रतिक्रिया देण्याआधी 10 सेकंद थांबा. हा एक छोटासा नियम तुमचं मोठं नुकसान वाचवू शकतो. शेवटचं. आता पुढच्या भागात सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की बदलामागे आध्यात्मिक कारण काय आहे आणि ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात एक शिकवायला आली आहे. पुढचा भाग खूप रहस्यमय आहे. मंडळी, आता आपण या सगळ्या बदलण्यामागचं खरं आध्यात्मिक कारण समजून घेणार आहोत. कारण ज्योतिषशास्त्र फक्त भविष्य सांगत नाही, तर ते आपल्या ऊर्जाचा अर्थ, एनर्जी मेंटेनिंग समजून देतं. सूर्याची ऊर्जा आणि सिंह राशी. सिंह राशीचे स्वामी आहेत सूर्यदेव आणि सूर्य म्हणजे आत्मविश्वास, प्रकाश, शक्ती आणि अहंकाराची परीक्षा. जेव्हा सूर्याची ऊर्जा बदलते तेव्हा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात मोठे बदल दिसतात. ही परीक्षा का घेतली जाते? मंडळी, या काळात तुमच्या जीवनात जे काही घडतं ते तुम्हाला कधी आणण्यासाठी नाही, तर तुमचं अंतर्मन मजबूत करण्यासाठी आहे. हा काळ विचारतो, तुम्ही किती संयमी आहात? तुम्ही रागावर नियंत्रण ठेवू शकता का? अपयश स्वीकारू शकता का? अहंकाराची परीक्षा. सिंह राशी ही राजा राशी मानली जाते, पण प्रत्येक राजाची परीक्षा घेतली जाते. या काळात तुम्हाला अशा परिस्थिती येऊ शकतात जिथे तुमचं मन दुर्लक्षित केलं जाईल, तुमचा निर्णय आव्हानात येईल किंवा तुम्हाला थांबवलं जाईल. पण हे सर्व तुम्हाला नाम ठेवण्यासाठी नाही, तर तुमचं खरं नेतृत्व जागं करण्यासाठी आहे. कर्म आणि वेळेचा खेळ. ज्योतिषशास्त्रानुसार काळ कर्माचा वेळ वाढलेला काळ आहे. म्हणजे जे विचार तुम्ही करता, जे शब्द तुम्ही बोलता आणि जे निर्णय तुम्ही घेता त्याचा परिणाम लवकर दिसतो. हा काळ तुम्हाला एक गोष्ट शिकवतो, शक्ती ही शांतता असते. जो व्यक्ती शांत राहतो तोच या ऊर्जेचा योग्य वापर करू शकतो. शेवटचं सांगते. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सर्व बदल कोणते संकेत देतात आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. पुढचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तर मंडळी, आपण येतो आहोत त्या व्हिडिओच्या एका खूप रहस्यमय भागात. कारण काही वेळा आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी फक्त घटना नसतात, ते संकेत सुद्धा असतात. सिंह राशीच्या लोकांसाठी या काळात काही गोष्टी सतत घडू शकतात. एक गोष्ट पुन्हा पुन्हा दिसते किंवा ऐकू येणे, अचानक जुन्या व्यक्तीचा संपर्क येणे, कोणतेही अपूर्ण विषय पुन्हा समोर येणे, मनात अचानक अनियमित अस्तव्यस्त जाणवणे. हे सगळं योग नाही मंडळी. स्वप्नाचे संकेत. या संकेतात स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसू शकतात. पाणी, भावनिक बदलण्याचे संकेत, अग्नी, मोठा बदल किंवा सिंह किंवा प्राणी, तुमच्या आत्मविश्वासाची परीक्षा. स्वप्न ही अनेकदा आपल्या मनात आणि ऊर्जेत अर्थ असतात. अचानक घडणाऱ्या घटना. काही लोकांना असेही अनुभव येऊ शकतात. अचानक कॉल किंवा मेसेज, जुनी आठवण अचानक परत येणे किंवा कोणीतरी अचानक भेटणे. ही सर्व गोष्टी तुम्हाला एक नवीन टप्प्याकडे घेऊन जातात. मंडळी, या संकेताचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात बदलण्याची सुरुवात झाली आहे. पण हा बदल चांगला की कठीण हे तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आता पुढच्या सेक्शनमध्ये आपण पाहणार आहोत की बदल थांबवण्यासाठी किंवा त्याचा चांगला परिणाम मिळवण्यासाठी 24 तासात कोणता उपाय करावा, तो भाग सर्वात महत्त्वाचा आहे. आता मंडळी, आपण येतो आहोत या व्हिडिओच्या माध्यमात. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि अंतिम उपायाच्या भागात आहे. कारण ज्योतिषशास्त्र फक्त इशारे दिले जात नाही, तर त्यावर उपाय देखील सांगितले जातात. उपाय. सकाळी सूर्यास्तापासून पुढील 24 तासात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला पाणी अर्पण करा. हे करताना मनात एकच भावना ठेवा, माझ्या आयुष्यात प्रकाश आणि स्थिरता यावी. हे साधं पण अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो. उपाय 2. सिंह राशीचे स्वामी सूर्य आहेत, म्हणून पुढील मंत्र 108 वेळा जपा. ओम सूर्याय नमः. हा मंत्र जपताना मन शांत ठेवा आणि प्रत्येक उच्चारासोबत स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा येते असे अनुभवा. या काळात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
गरिबांना किंवा गरजूंना लाल वस्त्र दान करा किंवा गूळ दान करा. दान म्हणजे ऊर्जा आणि शुद्धीकरण. तुमची नकारात्मकता ऊर्जा आणि कमी करण्यासाठी एक मार्ग आहे. उपाय 4. घरातील दिवा. संध्याकाळी घराच्या पूर्व दिशेला तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढत असते असे मानले जाते. मंडळी, हे उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा. भीतीने नाही तर श्रद्धेने करा, कारण खरी ताकद श्रद्धेत असते. परिणाम काय दिसू शकतो? जर तुम्ही हे उपाय मनापासून केले तर तुम्हाला जाणवू शकतं मन शांत होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि नकारात्मक विचार कमी होतील. शेवटीच्या भागात आपण पाहणार आहोत की संपूर्ण बदलल्यानंतर तुमच्या आयुष्यात कोणते सकारात्मक परिणाम दिसू शकतात. हा व्हिडिओ तुम्हाला काय शिकवून जातो? आता मित्रांनो, आपण येतो आहोत या व्हिडिओच्या शेवट आणि सर्वात आशादायक भागात. कारण प्रत्येक बदलामागे एक गोष्ट नक्की असते, नवीन सुरुवात. बदलानंतर काय घडू शकतं? जर तुम्ही मागील सेक्शनमध्ये सांगितलेले उपाय केले आणि हा काळ शांतने हाताळला तर सिंह राशीसाठी काही सकारात्मक बदल दिसू शकतात. अचानक नवीन संधी समोर येणे, कामात स्थिरता आणि वाढ होणे, मानसिक शांतता मिळणे आणि नात्यामध्ये समज वाढणे, अडचणीतून संधीकडे प्रवास. मंडळी, प्रत्येक कठीण काळ हा फक्त अडथळा नसतो, तो एक करणारा टप्पा असतो. म्हणजे जे तुमच्यासाठी योग्य नाही ते दूर जाणं आणि जे खरं असतं ते तुमच्या जवळ येतं. अंतर्मनातील बदल. या काळानंतर अनेक सिंह राशीच्या लोकांना जाणवू शकतं की राग किंवा विचार अधिक स्पष्ट होत आहे आणि आत्मविश्वास पुन्हा वाढतो. मोठा संदेश. मंडळी, लक्षात ठेवा, जीवन थांबत नाही, ते फक्त दिशा बदलतं. हा काळ तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. आता शेवटच्या भागात आपण पाहणार आहोत की संपूर्ण व्हिडिओचा मुख्य संदेश म्हणजे आणि तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या जीवनात कसा लागू करू शकता. तर मंडळी, आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्की समजली असेल. सिंह राशीसाठी हा काळ भाग्याचा नाही तर बदल आणि शिकवण्याचा आहे. मुख्य संदेश म्हणजे काय? मंडळी, ज्योतिषशास्त्र आपल्याला भविष्य घाबरवण्यासाठी नाही सांगत तर आपल्या जागृत करण्यासाठी सांगतं. हा संपूर्ण व्हिडिओचा एक संदेश आहे. तुमची प्रतिक्रिया तुमचं भविष्य ठरवते. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी. या काळात शांत राहा, घाई निर्णय घेऊ नका, रागावर नियंत्रण ठेवा आणि सकारात्मक विचार ठेवा. कारण जेव्हा मन स्थिर असतं तेव्हा परिस्थिती सुधारते. मंडळी, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक बदलामागे एक उद्देश असतो. कधी तो तुम्हाला थांबवतो, कधी तुम्हाला शिकवतो, कधी तो तुम्हाला पुढे नेतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. लक्षात ठेवा मंडळी, काळ बदलतो पण जो स्वतःला बदलतो तोच खरा जिंकतो. तर मंडळी, स्वामी भक्ती शक्तीला जुळून राहण्यासाठी त्यांना सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन दाबावं लागेल. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटू अशाच एका राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.